झाडं कशी बोलतात, पशुपक्षी कसे बोलतात हे राजांना दाखवायचे तुम्हाला. राजांना म्हटलं एक हात पाठीमागे बांधा. आता भूटान आणि आपल्या देशमध्ये काहीच फरक नाही, आपल्यातच तो एक भाग आहे. आणि त्यांना एक हात मागे बांधायला लावला आणि एका बोराच्या झाडाच्या समोर उभा केला. म्हणून साहेब तुमच्यावरती झाड बोलते आता, तर ते कसं काय बघा तुम्ही, त्या झाडाकडे एकसारखं बघा तुम्ही. तर तिने बघायला चालू केलं. म्हणलं त्या झाड अर्ध्यापासून खाली त्याचं काट बघा सरळ आहे, ते टोचतंय आणि अर्ध्यापासून वरती जिथे त्याची बाळ लहान लहान बाळ तयार झाले फळं, ती फळं बरोबर पानाची आकाराची आहेत. मग ती तुम्हाला काय म्हणते, माझं बाळ आहे, लहान आहे, तुम्ही माझ्या बाळाकडे बघू पण नका. त्यातून तुम्ही ते घेतलं सा तर तुम्हाला पचणार नाही, माझं बी रुजणार नाही पिकल्याशिवाय, म्हणून त्याला गुण ठेवले. त्यातून तुम्ही ज्या हात घालताय, आता एक हात मी राजांना पाठीमागे बांधायला लावला, मी सांगितलंय दुसऱ्या एकाच हाताने तुम्ही कच्चं फळ तोडायचं आणि तुम्ही त्यातनं हात बाहेर काढून दाखवायचं. नाही काढू शिकले. ज्यावेळेस कच्चं फळ तोडायला गेले तेव्हा बरोबर चारी साईडने काढतं त्यांच्या कात्रीतनं लॉक झालं. दुसऱ्याने हात लावल्याशिवाय त्या झाडानं सोडलं नाही. साहेब झाड चावतंय की नाही चावतंय.